सुरुवातीलाच कोल्हापुरातून बातमी आहे, कारण कोल्हापूर जिल्ह्यात सध्या पोस्टर वॉर पाहायला मिळते। काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आता कशी वाजवली घंटी अशा आशयाचे पोस्टर लावले। लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सतेज पाटील यांना उद्देशून बंटीची घंटी वाजवणार अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं। दरम्यान शाहू महाराजांचा विजय झाल्यावर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी बॅनरबाजी केली आणि या पोस्टर वॉर नंतर शहराचे विद्रुपीकरण केलं म्हणत शाहूपुरी पोलिसांनी युवा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केलेला आहे। ही मोठी बातमी आत्ताच्या क्षणाची आपण पाहतोय। आता कशी वाजवली घंटी अशा आशयाचे बॅनर तिथे लावण्यात आलेले आहेत। काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून शहरात बॅनरबाजी केली जाते। कोल्हापूर जिल्ह्यात पोस्टर वॉर रंगल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। आता कशी वाजवली घंटी अशा पद्धतीचा आशय या बॅनरवर आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी प्रताप नाईक। प्रताप, नेमका काय प्रकार आहे? आपण पाहिले की कोल्हापुरात एका अर्थाने पोस्टर वॉर सुरू झालेला आहे। सुरुवातीला शरद पवारांचा, त्याच्यानंतर सतेज पाटलांचं पोस्टर लागलं होतं, जे मुख्यमंत्र्यांना उद्देशून होतं। आता आपण पाहतोय की जे शिवसेना आहे त्यांच्या वतीने एक पोस्टर लावण्यात आलेलं आहे। त्याच्यामध्ये स्पष्ट असं म्हणण्यात आलेलं आहे की बंटीची घंटी 2024ला वाजणार आहे आणि या संदर्भातच आपण बघतोय की आता गुन्हे देखील दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। एक अर्थाने आपण पाहतो की कोल्हापुरात पोस्टर वॉर पाहायला मिळतंय। राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल आणि त्याच्यानंतर आता शिवसेना एकमेकाला प्रत्युत्तर देण्याची स्पर्धा चढाओढच लागल्याचं या निमित्तानं पाहायला मिळतं। निश्चित, धन्यवाद प्रताप ताजे अपडेट देण्यासाठी। मात्र आपण पाहतोय काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून सध्या शहरात ही बॅनरबाजी केली जाते।